पहा बेटा, मॅन मेड मटेरियल्स. कोणते मटेरियल्स बेटा? मॅन मेड मटेरियल्स. ट्राय टू फाइंड इट. प्लास्टिक शोज kiss. Plastic shows dash property. It can be molded into any shape. तो guess what was it? Plasticity shows dash तैयो. Plastic shows which property बेटा? Plasticity property. Hence it can be molded into any shape. मोटर कार सारा coated with dash Teflon. कशाने कोट करतात? Teflon. Thermocol melts at how many degrees Celsius? 100 degree Celsius. Alkali silicate glass dissolving water. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. अल्कली सिलिकेट जो ग्लास असतो तो कशामध्ये विरघळतो बेटा? वॉटर मध्ये. कशामध्ये विरघळतो बेटा? वॉटर मध्ये, पाण्यामध्ये विरघळत असतो. Who is my partner? Who is my partner? Lead glass, electric bulb. Bakelite, electric switch. Bakelite पासून काय तयार करतात? इलेक्ट्रिक स्विच तयार करतात. थर्माकोल प्लेट्स तयार करतात. ऑप्टिक ग्लास पासून चष्मे तयार करतात, लेन्स तयार करतात. पॉलीप्रोपिलीन पासून चटया, मॅट्रेसेस त्या ठिकाणी तयार करत असतात. Answer the following. Thermocol is produced from which material? Thermocol can be produced from a complex material called polystyrene. Thermocol हे कशापासून तयार केले जातं सांगा बरं का बेटा? कॉम्प्लेक्स मटेरियल कोणता? पॉलिस्टिरीन. कोणता बेटा? कोणता? पॉलिस्टिरीन पासून तयार करतात. It can be given desired shape after heating it more than 100 degree Celsius. 100 डिग्री पेक्षा जास्त जर त्याला बॉईल केला तर तो काय होतो? बेल्ट पाण्यासारखं होतो आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा त्याला काय करता येतो? शेप देता येतो. अँड रिटर्निंग टू सॉलिड स्टेट ऑन कूलिंग. ज्यावेळेस त्याला कूल करतो, थंड करतो, त्यावेळेस तो सॉलिड स्टेट मध्ये येत असतो. राईट. यूज ऑफ पीव्हीसी. पीव्हीसी म्हणजे काय बेटा? हे बाळा लक्ष. व्हॉट इज अ पीव्हीसी? पॉली विनिल क्लोराइड. काय बेटा? कमॉन सांगा चला. काय पीव्हीसी म्हणजे काय? पॉली विनिल क्लोराइड. पीव्हीसी और पॉलीविनिल क्लोराइड is used for making bottles, raincoat, pipes, handbags, shoes, electric cable, insulation. Insulation म्हणजे काय? हे आपला वायर आहे बघा, वायराच्या वर हा जो कोट असतो काही काय म्हणायचं? इन्सुलेशन. काय म्हणायचं ना? इन्सुलेशन. फर्निचर तयार करण्यासाठी, रोप्स म्हणजे दोरी तयार करण्यासाठी, टॉयज म्हणजे खेळणी तयार करण्यासाठी केला जातो. राईट द नॅचरल और मॅनमेड रॉ मटेरियल्स ऑफ द फॉलोइंग आयटम्स. आता बघा, राइट द नॅचरल और मॅनमेड रॉ मटेरियल्स ऑफ द फॉलोइंग आयटम. आता नॅचरल किंवा मॅनमेड रॉ मटेरियल फॉलोइंग आयटमची कोणती? तर पहा, मॅट्रेस म्हणजे पदार्थ. ग्लास वेसल्स, बँगल्स, मॅट्रेस असले बेटा, सटई असलेली मॅट्रेस, ग्लास वेसल्स, ग्लासचे भांडे, बँगल बांगड्या, चेअर. गनी बॅग्स म्हणजे गलतानी पोतं. गलतानी पोतं साखराचं पोतं म्हणतो ना, दॅट इज गनी बॅग्स. नाईफ म्हणजे चाकू, पेन म्हणजे पेन आपली लिहायची. आता पहा बेटा, मॅट्रेस आयटम, मॅट्रेस नॅचरल रॉ मटेरियल काय असतो? कॉटन. आणि काय बेटा? हे काय काय बघ त्याच्यात काय शब्द मी चुकीचं लिहिले, वेगळंच लिहिलं का मला ओळखू नाही. काय बघत जावा, ते टॉपिक उघडत जावा रे शिकवत असताना. कॉटन ठीक आहे, कॉटन बरोबर आहे. पुढे काय पहिल्यांदा शब्दच नाही असला इंग्रजीमध्ये कोणता शब्द मी आजपर्यंत शब्दच बघा नाही कसं. कॉईल का? कॉईल म्हणजे काय? कॉईल म्हणजे बेटा कॉमन आहे, ज्यूट फायबर्स. आंबाडा, शेतातला आंबाडा माहिती का? आंबाड्याचं जे असतं बघा, काढून त्याचे चालतो आपल्या अंगावर मांडून करतात बघा गावातल्या बाया वगैरे. दॅट इज अ कॉईल म्हणजे ज्यूट फायबर म्हणतात. मॅनमेड रॉ मटेरियल कोणतं आहे? पॉलीप्रोपिलीन पासून आपल्याला मॅट्रेस तयार करता येतात. ग्लास वेसल्स, ग्लास सिलिकेट और बोरोसिलिकेट ग्लास पासून तयार करतात. बेंगल्स,
गोल्ड, सिल्वर, लॅक, कॉपर पासून, प्लास्टिक किंवा ग्लास, शेर, लाकूड आणि प्लास्टिक, गनी बॅग्स, ज्यूट, कॉटन, प्लास्टिक, ब्रूम, प्लांट फायबर्स, प्लास्टिक फायबर्स, नाईफ, मेटल सच as आयर्न, प्लास्टिक, पेन, मेटल्स, आणि इकडे काय करतो आपण पेन्सिल पासून हे सॉरी प्लास्टिक पासून तयार करत असतो. विच आर द मेन इन्ग्रेडियंट्स ऑफ द ग्लास? ग्लासचा मेन इन्ग्रेडियंट काय बेटा? सॅन्ड आणि सिलिकॉन. काय सांगा बरं का? सॅन्ड आणि सिलिका. सॉरी सिलिका, एस आय होतो सिलिका. सिलिकॉन डायऑक्साइड म्हणतात त्याला. सिलिका आणि सॅन्ड आहे. हाऊ द प्लास्टिक इज प्रोड्युस्ड? प्लास्टिक कसा तयार केला जातो सांगा बरं का बेटा? प्लास्टिक आर डिराइव्ड फ्रॉम नॅचरल मटेरियल सच as नॅचरल गॅस. आता प्लास्टिक हे कशापासून डिराइव्ह केलं जातं, कशापासून मिळवलं जातं? नैसर्गिक पदार्थ जसे की नॅचरल गॅस आहे, ऑइल आहे, कोल म्हणजे कोळसा आहे, मिनरल्स आहेत अँड प्लांट्स पासून त्याला मिळवलं जातं. द फर्स्ट सिंथेटिक प्लास्टिक वेर डिराइव्ड फ्रॉम सेल्युलोज, अ सबस्टन्स फाउंड इन अ प्लांट अँड ट्री. पहिला जो सिंथेटिक प्लास्टिक आहे तो कुठे मिळाला? तर तो प्लांट मध्ये मिळाला. काय नाव होतं त्याचं? सेल्युलोज. काय होतं बेटा? द फर्स्ट सिंथेटिक प्लास्टिक, जो पहिला सिंथेटिक प्लास्टिक आहे हा कशापासून डिराइव्ह करण्यात आला? सेल्युलोज पासून. हा जो सबस्टन्स आहे कुठे आढळतो? प्लांट आणि ट्रीज मध्ये आढळत असतो. आता बघा डिस्टिंग्विश बिटवीन मॅनमेड मटेरियल, नॅचरल मटेरियल. मॅनमेड मटेरियल आणि कोणता बेटा? नॅचरल मटेरियल. मॅनमेड मटेरियल हॅव व्हेरी लॉंग लाईफ स्पॅन. मॅनमेड मटेरियलची लाईफ स्पॅन लॉंग असते. नॅचरल मटेरियल्स हॅव शॉर्ट लाईफ स्पॅन. ते लवकर खराब होतात कारण ऑर्गॅनिक पदार्थ असतात, त्यांचं डिग्रेडेशन होतं, नष्ट होतात. त्यांना लाखो वर्षांचा, हजारो वर्षांचा, शेकडो वर्षांचा कालावधी लागत असतो. The man-made material are obtained from process in the scientific laboratory. जे man-made पदार्थ असतात ते कुठे मिळवले जातात? सायंटिफिक प्रोसेस करून लॅबोरेटरी मध्ये मिळवले जातात. नॅचरल मटेरियल्स आर obtained from nature. नॅचरल मटेरियल हे कुठून आढळतात? नेचर मधून त्या ठिकाणी मिळवले जातात. कुठून मिळवले जातात? नेचर मधून त्या ठिकाणी मिळवले जात असतात. Man-made materials can have a negative environmental impact. जे काही मॅनमेड मटेरियल्स आहेत त्यांच्यावर निगेटिव्ह इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असतो. नॅचरल मटेरियल्स डू नॉट हॅव अ निगेटिव्ह इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट. आणि नॅचरल मटेरियल कोणताही निगेटिव्ह इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट नसतो, पण ह्याचा मॅनमेडचा असतो. ते तयार करत असताना काय होतं? पोल्युशन होतं. काय होतं बेटा? पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असतो. एक्झाम्पल ग्लास, प्लास्टिक, रबर, कॉटन, सिल्क आणि ओन. आता थर्मोप्लास्टिक आणि थर्मोस्टेटिक प्लास्टिक कोणते कोणते सांगा बेटा? बोला चला. थर्मोप्लास्टिक आणि कोणता? थर्मोस्टेटिक प्लास्टिक. थर्मो जो काही प्लास्टिक आहे तो कोणत्या प्रोसेसने तयार होतो? ऍडिशन पॉलिमरायझेशन. कशाने बेटा? आणि हे कशाने होतो? कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कोणता? थर्मोस्टेटिक कशाने तयार होतो? कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आणि थर्मोप्लास्टिक कशाने तयार होतो? ऍडिशन पॉलिमरायझेशन. थर्मोप्लास्टिक सबस्टन्स कॅन बी रिसायकल्ड अँड रियूज्ड. जे थर्मोप्लास्टिक सबस्टन्स असतात त्यांना रिसायकल करता येतं, त्यांना रियूज करता येतं. आणि जे थर्मोस्टेटिक प्लास्टिक असतात कॅन नॉट बी रियूज आहे, त्याला परत रियूज करता येतो का? करता येत नाही. थर्मोप्लास्टिक हॅव लो मेल्टिंग पॉइंट. थर्मोप्लास्टिकचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो लो असतो. थर्मोस्टेटिक प्लास्टिकचा हाय मेल्टिंग पॉइंट असतो. कसा असतो बेटा? हाय मेल्टिंग पॉइंट त्या ठिकाणी असतो. पॉलिस्टिरीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड. इकडे आहे बॅकलेट आणि मेलामाइन. बॅकलेट आणि मेलामाइन आर देअर एक्झाम्पल्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वर्ड. तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहा. एक्सप्लेन द इफेक्ट अँड रिमेडियल प्लॅन्स ऑफ फॉलोइंग मटेरियल्स ऑन एन्व्हायरमेंटल अँड ह्युमन हेल्थ. एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ. एक्सप्लेन द इफेक्ट अँड रिमेडियल प्लॅन. म्हणजे ह्या ठिकाणी इफेक्ट काय होणार आहे किंवा त्याच्यासाठी प्लॅन्स कोणते रिमेडियल म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी खालच्या मटेरियल्सवर ज्याचा परिणाम एन्व्हायरमेंटवर आणि ह्युमनच्या बॉडीवर होतो. तर प्लास्टिक, प्लास्टिक हे काय आहे? नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स आहे. व्हॉट इज मीन बाय नॉन डिग्रेडेबल? जे नष्ट होत नाही. काय बेटा सांगा? जे नष्ट होत नाही त्याला काय म्हणलं जातं सांगा बरं का? व्हेरी गुड. काय म्हणतात त्याला सांगा? नॉन डिग्रेडेबल. नॉन डिग्रेडेबल म्हणजे जे काय होत नाही, नष्ट होत नाही, त्याला आपण डॅश डॅश असं म्हणतो. बोला चला. काय म्हणतो बेटा त्याला आपण? कमॉन. नॉन डिग्रेडेबल. काय म्हणतो त्याला आपण? नॉन डिग्रेडेबल असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. हे सीड थ्रोन इन एनी इकोसिस्टम. त्याला कोणत्याही जर इकोसिस्टम मध्ये टाकलं इट रिमेन्स अनचेंज्ड फॉर मेनी इयर्स. ते कितीही वर्षे खराब होईल का? नाही. तसंच तो पर्यावरणामध्ये राहतो. आणि जर प्लांट त्याचा परिणाम कुणावर होतो? अॅनिमल्सवर होतो. अॅनिमल्स जर खाल्ले तर अॅनिमल्सच्या अन्ननलिकेमध्ये अडकतात, अॅनिमल्स मरतात. त्याच्यामुळे काय होतं? सॉइल पोल्युशन होतं. जाळलं तर एअर पोल्युशन होतं.
ऍडव्हर्स इफेक्ट होता. जर पाण्यामध्ये टाकलं तर वॉटर पोल्युशन होतं आणि पाण्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे अक्वाटिक अॅनिमल्स आणि प्लांटच्या बॉडीवर सुद्धा त्याचा काय होत असतो, इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत असतो. इमिट्स व्हेरी टॉक्सिक गॅस. जर त्यावेळेस ते बर्न झाल्यानंतर ते काय करतात, व्हेरी टॉक्सिक गॅस त्या ठिकाणी रिलीज करतात. ग्लास, सिन्स ग्लास हा कसा आहे, नॉन डिग्रेडेबल आहे, इट कॉज पोल्युशन. ग्लास हा कसा बेटा, नॉन डिग्रेडेबल आहे आणि त्याचा कसा होतो, इट कॉज पोल्युशन निर्माण होत असतो. सिमिलरली ग्लास पीसेस ब्लॉक द ड्रेनेज, इंजरी टू टेरेस्ट्रियल फौना. FAUNA. फौना म्हणजे काय, जे प्लांट्स आणि एनिमल्स जे त्या पाण्यामध्ये असतात, पाण्यामध्ये त्याला काय म्हणायचं, फौना. काय म्हणायचं, फौना. फ्लोरा अँड फौना म्हणतात. फ्लोरा अँड फौना असा शब्द वापरला. जे काही ग्लास पीस असतात हे नाल्यात तुंबून टाकतात, नद्या तुंबून टाकून देतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते जे काही फ्लोरा असतात, ते अॅनिमल्स असतात, त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. थर्माकोल काय असतं बेटा, थर्माकोल नॉन डिग्रेडेबल आहे, नष्ट होतो का, नाही. थर्माकोल मध्ये काय असतात, कॅन्सरोजेनिक सबस्टन्स असतात, विषारी कॅन्सर होणारे पदार्थ असतात. जर थर्माकोल, गरम थर्माकोल मध्ये जर आपण काही पिलं तर आपल्याला सुद्धा काय होऊ शकतो, कॅन्सर त्या ठिकाणी होत असतो. त्या ठिकाणी इट कॅन नॉट बी डिग्रेडेड इनटू हार्मलेस सबस्टन्स इझिली. तो सहजासहजी सर्वसाधारण पदार्थामध्ये डिकम्पोज होत नाही. इफ इट इज बर्न फॉर डिस्ट्रक्शन, जर त्याला तुम्ही जाळलात नष्ट करण्यासाठी, तर त्याच्यापासून काय तर होतो, एअर पॉल्युशन. काय तर होतं बेटा, एअर पॉल्युशन. टॉक्सिक गॅस ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतात, एअर पॉल्युशन होत असतं. द प्लॅन्टलेट्स अँड कप्स, प्लेट्स, द प्लेट्स काय बेटा, प्लेट लग्नामध्ये असतात बघा, थर्माकोलचे प्लेट आणि कप जे आपण यूज करतो फूड वॉटर टी साठी, हे कशाने बनलेले असतात, थर्माकोलने. दिस मे अफेक्ट द हेल्थ. हेल्थचा परिणाम कशावर होतो, बोलत चला, हेल्थवर परिणाम होतो. कशावर होतो, हेल्थवर होतो. व्हिच मेजर्स विल यू अरेंज टू मिनिमाइज द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक. कोणत्या प्रकारचे मेजर्स त्या ठिकाणी घेचाल टू मिनिमाइज द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, जे पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यासाठी कोणते घेचाल, जे की कशामुळे घडत चाललेले आहेत, नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक मुळे घडत चाललेले आहेत. म्हणजे नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक पासून जे पर्यावरणाची हानी होत आहे ती मिनिमाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल. नंबर 1 सर, मिनिमम यूज ऑफ प्लास्टिक. काय, the use of plastic should be minimum. Second one, there are attempts to use plastic in making roads. आता तामिळनाडूमध्ये काही करण्यात आलं, रोड तयार करण्यासाठी प्लास्टिक वापरलं. डांबरामध्ये काय मिक्स करायचं, प्लास्टिक. मग त्या ठिकाणी देर आर अटेम्प्ट्स, अनेक प्रकारचे अटेम्प्ट्स करण्यात आलेले आहेत की प्लास्टिकला आपण रोड बनवण्यासाठी वापरलं पाहिजे. म्हणून प्लास्टिक इज बॉट विथ गुड प्राइस. प्लास्टिकला चांगल्या पैशामध्ये खरेदी केलं जातं. काही ठिकाणी बाया वगैरे प्लास्टिकच्या बॉटल्या वेचत जातात बघा आणि विकतात बघा, 14 रुपये किलो का 8 रुपये किलो काय तर, त्या ठिकाणी जाऊन विकतात, रिसायकल करतात, खुर्च्या तयार होतात. जास्तीत जास्त आपल्याला काय करता येतं, पदार्थ तयार करता येतात. Therefore, instead of disposing it anywhere, कुठेही टाकण्याच्या व्यतिरिक्त, it should be collected and sold in best price as possible way. कुठेही फेकण्यापेक्षा जमा करा. तुम्ही करत बसू नका. बाया वेचतात म्हटलं तुम्हाला, ते काय करतात, भंगारवाला येतो, भंगार लेलो, भंगार लेलो म्हणा, दे दो म्हणते, लेलो म्हणते, दे दो. भंगारवाला भंगार. आपण म्हणत नाही काय भंगार आहे रे म्हणतो ना आपण, एखादी पोरग आहे लय बोलला किंवा कोणती पोरगी गेली पुढे करायला, काय भंगार आहे रे ती म्हणतो. भंगार म्हणजे काही युजलेस. सोप्या भाषेमध्ये व्हॉट इज मीन बाय भंगार, भंगार मीन्स युजलेस. युजलेस. The better alternative for plastic should be adopted. चांगला जो पर्याय आहे प्लास्टिकला, जसं केळ्याचे पानं, केळ्याच्या झाडाचे पान, त्याचं छिलके काढून बसतात त्याच्यावर टाकून. नाही, पहिला बघा लग्नामध्ये वगैरे पळसाच्या पाण्याचे असायचे माहिती आहे का. आम्ही ज्यावेळेस गावात पोरं वगैरे असायचं तुमच्याकडे असताना, सारे पोरं काय करायचं, जमायचं, पळसाचे पानं तोडायचं, एकत्र जमा करायचं, लिंबाच्या काड्या राहतात माहितीये का, कडुलिंबाच्या लांब काड्या राहतात. मग त्या काड्याने त्याला शिवायचं, एक दिवस वाळू घालायचं आणि त्या ठिकाणी झाली ताक तयार. आज मी आंध्रामध्ये जर तिरुपतीला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला जे सर्व केलं जातं, जे आहार दिलं जातं, जे काही काय म्हणतो आपण त्याला देवाचा प्रसाद दिला जातो, ते कशावर दिला जातो, केळीच्या पानावर दिला जातो. तसंच त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला सुद्धा कशावर दिलं जातं, केळीच्या पानावर त्या ठिकाणी प्रसाद दिला जातो. इन्स्टेड ऑफ, आणि एक महत्वाचं अजून, तिरुपतीला जर वरी गेला तर तुम्हाला कुठेही कचरा टाकलेला दिसत नाही.
अनेक असे प्लेसेस आहेत, किल्ल्याचे ठिकाण वगैरे आहेत. मी जेव्हा खजुराहो पाहायला गेलो होतो त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटलीची इंट्रीच नाही मध्ये. पाणी जरी प्यायचं असेल तर काचाची बॉटल असते, काचाच्या बॉटलीमध्येच त्या ठिकाणी पाणी सर्व केलं जातं, प्यायला दिलं जातं. वी शुड मिनिमम यूज त्याचा केला पाहिजे. आपण काय करतो, मी तेच करतो, सारे तेच करतो. मला अनेक जण म्हणतात घे बॉटल, काय म्हणतात पाण्याच्या बॉटल्या गाडीमध्ये टाका म्हणतात, डझन डझन घेऊन पॅक टाकून द्यायचं पॅक. आता ठीक आहे, एखाद्याला सकाळी सकाळी लागते ते भाग वेगळा झाला त्या ठिकाणी. कधी कधी बाहेर गेल्यावर काय करावं लागते म्हणतात, किंवा म्हणतात ठेवल्या कळलं का नाही. बरं आहे का, मस्त आहे. चालच की उसत काय चालच की उस दिस का पहिला नाही उस नाही शकत काय तूर आई मग नंबर एक आहे कापूस म्हणलं काय ते कसलं का घरचं खाली बसत असेल की नाही कमरे घेऊन बसलं. चला पहा ग्लास प्रोडक्शन. The general preparation of the glass is as follow: mixture of sand, soda, lime, small quantity of magnesium oxide. त्या ठिकाणी काय म्हणलं, जनरल जे काही प्रमाण आहे ग्लासचा तो खालील प्रमाणे आहे. सॅन्ड आहे, सोडा आहे, लाईम आहे, छोट्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड त्या ठिकाणी काय केलं जातं, फर्नास मध्ये हिट केलं जातं. 1700 डिग्री सेल्सिअसला सॅन्ड और सिलिकॉन डायऑक्साईड त्या ठिकाणी काय करतात, मेल्ट होतो, आपल्याला माहिती आहे. आणि ते कमी करण्यासाठी आपण शिकलो होतो काचाचे काय टाकले जातात, तुकडे टाकले जातात. अर्ध्याला अर्ध तापमान कमी लागतो आपल्याला, कारण ते ऑलरेडी काय केलेले असतात, प्रोसेस केलेले असतात. टू मेक द मिक्सचर मेल्ट ॲट लेसर टेम्परेचर, कमी तापमानाला त्या मिक्सरला आपल्याला मेल्ट करण्यासाठी डिस्कार्टेड जे काही तुटलेले काचाचे तुकडे असतात, टाकून दिलेले काचाचे तुकडे असतात, त्याला त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि त्याला टेम्परेचर लोअर केलं जातं 800 पर्यंत. त्याचा टेम्परेचर काहीतरी घेऊन येतात. 800 ना रे बेटा, आय थिंक टॉपिक मध्ये शिकवले, मी काढून बघा एकदा डोळे माझ्या. ऑप्टिक ग्लास, व्हॉट इज ऑप्टिक ग्लास? लेन्सला वापरणारा, चष्म्याला वापरला जाणारा जो काही ग्लास असतो दॅट इज ऑप्टिक ग्लास त्या ठिकाणी आपण युटिलाइज करत असतो, वापर करत असतो. कधी कधी काय होतं बेटा, लय बघून जवळच दिसणार, कधी कधी लांबच दिसणार, मग त्याच्यामुळे काय करायला लागते, चष्मा वापरावा लागते. कधी कधी लहान वयात लेकराला डबल भिंग लागते, असला मोठा चष्मा लागते, काढलं तर असं लावून बिघेल तर काय करणार, त्याला हात बीत रे कुठं त्या ठिकाणी, त्याच्या जर पुढे बी थांबला असेल काही म्हणलं असेल आ करते त्या ठिकाणी. अशा प्रकारचे व्हरायटीज ऑफ द स्टुडंट्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द मार्केट. चष्मेवाले, काही जणांना चष्मा लागते तर चष्मा वापरत नाही, काही जणांना चष्मा लागते तर फॅशन, फॅशन म्हणून त्या ठिकाणी चष्मा वापरला जातो. ते चष्मा कुणाला शोभते, माझ्यासाठी शोभते त्या ठिकाणी. आता नवड्या हसते का त्याला सांगावं, चष्मा घालताना पहिल्यांदा काय असायला पाहिजे, लुक येतो त्या ठिकाणी, लुक. आता काही जण म्हणतात मला त्या ठिकाणी, सर यू आर लुकिंग लाईक द यश माहितीये का, रॉकी भाई. हा, मी म्हटलं रॉकी भाईने दाढी वगैरे जे केलात ना, माझी बघून कॉपी केलं. रॉकी भाई जेव्हा ठेवत नाही तेव्हा लकी पाटील ठेवत त्या ठिकाणी. ओके, काय जण म्हणले मला गेल्या वर्षी एक धनुष्य फोटो होती, तुम्ही पाहिला असता, धनुष्य फोटो अशी हात केलेली आणि चष्मा आहे. मी माझी डीपी ठेवलं होतो, महिनाभर तर कळलेच नाही, सारे म्हणले सर तुमची डीपी आहे, ती माझी नव्हती, कशी होती. म्हणजे म्हणायचं तात्पर्य, ठीक आहे मी आंध्राचा हिरो सारखा दिसतो, मी मान्य करतो, पण मी नव्हतो का त्या ठिकाणी. लगेच तुम्ही म्हणसाल नाही तर लावचाल माझे स्टेटस वगैरे नका लावू त्या ठिकाणी, आवश्यकता. ऑप्टिक ग्लास, चष्म्याहून एवढ्या विषय भेटला जातात. बघा कुठला विषय कुठं जातो बघितलं का, कुठं जर समजा एका बोळामध्ये हमसा व्हायचं जर कुणाला बोलत थांबला, बघणारा गेला, जस्ट इमॅजिन दॅट, व्हायचं मुलगी पुढे थांबल्या, व्हायचं असं थांबला, जस्ट इमॅजिन दॅट. आणि जाणारा इकडे अँगल न गेले आणि याला बोलता बोलता असं हात केले, इकडून काम माय पप्पी घेतलं त्याला, म्हणते का म्हणणार, तिकडून गेला आई नाही रे घेईन, इकडून गेला माझ तिने पप्पी घेतल्या म्हणते. बघण्यामध्ये सुद्धा फरक असतो, पण दोघांमध्ये प्रामाणिकपणे पाहिलं गेलं तर काही झालं नाही. जर मी ते डिस्कशन करत असेल मोठ्या विषयावर, खूप मोठा विषय असेल, त्या ठिकाणी अभ्यासाचा घुपाटाचा विषय असेल, जो की कुठंच चर्चा करता येत नव्हतं, तो बोळामध्ये चर्चा करत असतील कदाचित त्या ठिकाणी दोघं, कारण एवढा मोठा
रिसर्च लागलेला आहे, शोध लागलेला आहे की त्यांना कुठे टाइम मिळाला असल्यामुळे ते त्या लालबहादूरच्या पुढचा बारका बोळ्या कदाचित त्या बोळा थांबल्या असतील त्या ठिकाणी. आणि बघत असताना आमचा लंगोट्या सायकल तिकडून गेला आणि त्याला वाटलं सर देअर इज अ समथिंग रॉंग. असं होऊ शकते? नाकारता येत नाही जगामध्ये काय होते. बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक असतो. कोणी तर बघून ऐकल्यासारखं झालं, वेगळं झालं. आता मग काय म्हणावं सर? सर बघण्यात बी फरक असते ना ऐकण्यात बी फरक असते. मग काय करा? जवळून बघा. काय जे काही घडले ते. लांबून बघायचं नाही. लोक मनावर बोलल्यानं खरं धरायचं नाही. कोण बी येते काय बी बोलते निघून जाते. आमच्या इलेक्शन मध्ये तर तसंच राहते. तेच राहते. पाटील त्याला नका माझ्या विरोधात करणार. तो का होते तुमच्या विरोधात मी फिरवतं उगा भडकून द्यायचं दोघात. मी काय करा त्याला शिवाय लई विचित्र नाही सोन्या. ऑप्टिक ग्लास और ऑप्टिकल ग्लास नीड्स टू द व्हेरी क्लिअर अँड ट्रान्सपरंट ऍज इट इज युज्ड इन स्पेक्टेकल्स मध्ये वापरतात, लेन्सेस मध्ये वापरतात, दुसरे डिव्हाइसेस जसं मायक्रोस्कोप आहे तिथे वापरतात. ऑप्टिक ग्लासेस आर प्रोड्युस्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, लाइमस्टोन, त्याच्यानंतर काय बेटा बेरियम ऑक्साइड अँड बोरॉन. जे काय ऑप्टिक ग्लास आहे ते कशापासून तयार करतात? सॅन्ड, सोडा, लाइमस्टोन, त्याच्यानंतर बेरियम ऑक्साइड आणि बोरॉनचा मिक्सचर तयार करून त्या ठिकाणी तयार केलं जातं. अशा टाईपचे जे प्युअर ग्लास आहे याचा वापर स्पेक्टेकल चष्मे तयार करण्यासाठी, मोबाईल जसं म्हणलं लेन्सेस तयार करण्यासाठी, मायक्रोस्कोप तयार करण्यासाठी यांचा त्या ठिकाणी युटिलाइज केला जातो, त्यांचा वापर केला जातो. आता प्लास्टिकचा वापर कुठे केला जातो? प्लास्टिकचा वापर हो सर पाण्याची बॉटल सर घागर घेऊन निघाली पाण्या डोळलं ते नाही का. तेव्हा घागऱ्या वेगळ्या होत्या, तेव्हा मडक्याच्या घागऱ्या होत्या, मातीच्या होत्या. आता म्हणायचं घागर घेऊन निघाली प्लास्टिकची डोळलं. हा ठीक आहे, प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन निघाल्या, प्लास्टिकच्या घागऱ्या घेऊन निघाल्या. पहिल्या बाया प्लास्टिकच्या नाही, प्लास्टिक ना म्हणलं ना कशाच्या मडक्याच्या घागऱ्या घेऊन त्या ठिकाणी बाया निघायच्या सकाळी पाणी आणायला. तू म्हणशील टमरेल घेऊन कडू, आता बंद झाले टमरेल घेऊन जाणं का अजून आहे खेळत अजून आहे, पण प्रमाण कमी झालं असेल. पहिलं तर बटा गावाच्या वेळेस आम्ही जायचो, गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी सत्काराला बाया उठून थांबायच्या. गावातून बाहेर निघताना संचेपणी बाया सत्काराला उठून थांबायच्या त्या ठिकाणी. या पटस या गावात राखलं नाही. अबे खरंच लाज वाटली पाहिजे बे, घरातून बाहेर बसाव कसं बे. आता विचार करू नका, दुसरा विचार करू नका. बसा उठा हे काय. या बसा, घ्या टमरेल घेऊन थांबा. या बसा या टमरेल घेऊन थांबा. लई चला उठून थांबा. पाट पहिला बाया काय करायच्या माहिती का, असं व्हायचं म्हणून बाया पाठ 5ला जायच्या, उजेड येण्याच्या पहिल्याच बाया जायच्या. पण काय का हो ना, सरकारच्या माध्यमाने प्रत्येकाच्या घरात संडास निर्माण झाली, कमी बाथरूम तर तयार झालं, तरी सुद्धा काही जण म्हणतात सर मोकळ्यात बसलं का बरं वाटतं म्हणून त्या ठिकाणी. असे सुद्धा विचित्र प्राणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मला कळत नाहीये आपण 21व्या शतकात राहून सुद्धा आपल्या डोक्यामध्ये सर बाहेर गेलं का बरं वाटतंय. म्हणून तुला म्हणतो कुठेला ठावऱ्या उसार जातास का नाही त्याच्यामुळेच विचारलं तुला मी. बदललं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. आता तुम्ही तर जाणू का कुठं बाहेर भेटा तसं काय इमर्जन्सी कंडिशन तो समजून घेणं मी बघतो. जाऊ द्या, कळलं नाही का. नाही तर तुझं गावच्या बाहेर म्हणून रोज जायचं सकाळी कडून. हा मग ते टमरेल सुद्धा कशाचं असतंय? प्लास्टिकचं. बॉटल सुद्धा कशाची राहते? प्लास्टिकची. घरामध्ये घागर ते सुद्धा कशाचे? प्लास्टिकची. वरी ठेवलेला बॅलर तो सुद्धा कशाचा आहे? प्लास्टिकचा आहे. हाय काय घागर सर ते टिकावचा दारांडा कशाचा येऊ लागलाय? प्लास्टिक. खुर्च्या कशाचे? प्लास्टिक. फर्निचर कशाचं येऊ लागलंय? प्लास्टिकचं. ह्याच्या वरचं काय आहे? प्लास्टिक. ते कॅमेऱ्याच्या बाजूचं काय आहे? प्लास्टिक. लॅपटॉपच्या वरचं काय आहे? प्लास्टिक. मेन प्लास्टिक इज प्रेझेंट ओनली इन द उदगीर नाही, इन द आपल्या भारतात तर म्हणा सारीकडे आहे ना प्लास्टिक. ऐसी कोई जगह नहीं जहां पे मेरी पैदाश नहीं, ते म्हणजे प्लास्टिक. हर जगह मैं पैदा हूं, हर जगह मैं हूं, तेरी अस्तित्व जहां पे नहीं मैं वहां पे खड़ा हूं, कौन है? प्लास्टिक.
उंचच्या उंच माउंटेनवर मी आहे, समुद्राच्या खोलीत खोली मी आहे, असं कोण ओळखा पाहू? त्याचं नाव आहे प्लास्टिक. नाही माय एवढं पावर आहे प्लास्टिकचं. ठीक आहे, मग काय करतात? चिप्स. चिप्स चिप्स वरच प्लास्टिक, बिस्कुट वरच प्लास्टिक. तांदूळ तयार करतात प्लास्टिकचे आजकाल. प्लास्टिकचे मी बघितलं व्हिडिओ, चायनामध्ये काही प्लास्टिकचे तांदूळ तयार करतात. बरं, प्लास्टिकचं केळं तयार करण्याचं खायला किती आवडील असतं बेटा? पैसे आवडतील असतं किती? It is used for numerous packaging applications मध्ये वापरतात, including containers, bottles, drums, trays, boxes, cups, vending, packaging, baby product. आपल्या लेकराचे खेळणे कशाचे असतात? प्लास्टिकचे. ते मुंग, ते पिस्तुल्या, त्याच्यानंतर पिचकारी, त्याच्यानंतर ते खुळखुळ, छिन 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 छिन, ते लेकराला ढकलायचं आणि लेकराला मध्ये बसून ढकलायचं, नाही तर लेकराला ढकलायचं. मग काय तर काय राहतो कसं ढकलायला मागून माणसाला गाडा नाही लेकराचा. इट इज ऑल आर मेड फ्रॉम प्लास्टिक. म्हणून तर मी म्हणलं ह्या जगात सर्वात जास्त महत्व कोणाचं आहे? ज्या ठिकाणी कोणी नाही त्या ठिकाणी मी आहे. ओळखा पाहू? कोण आहे? प्लास्टिक. ठीक आहे ना.